श्री गुरुचरित्र कथासार. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक आले. श्री गणेशाय नमः. सिद्धांनी नामधारकांना श्रीगुरूंची आणखी एक लीला सांगितली. ते म्हणाले, श्रीगुरू रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एका गृहस्थाचे शेत होते. श्रीगुरूंना पाहताच ते हातातले काम टाकून धावत यायचे आणि श्रीगुरूंना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचे. मध्यान्हसमयी श्रीगुरू मठात परतायचे. तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन ते गृहस्थ वंदन करायचे. श्रीगुरू त्यांच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता. एके दिवशी श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही शेतात काय पेरले आहे? तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, यवनाळ म्हणजे जोंधळे पेरले आहे आणि तुमच्या दर्शनाने चांगले पीक येईल असे वाटते आहे. काही दिवसांनी कणसे येतील म्हणून माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्रीगुरू म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे? मी जे सांगेन ते दृढभावाने कराल का? तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, तुमचे वचन प्रमाण आहे, तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, ठीक आहे, आता मी सांगतो तसे करा. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाका. तेव्हा त्या गृहस्थाने ते मान्य केले. श्रीगुरूही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. मग ते गृहस्थ त्वरेने गावात गेले व तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाले, मला शेत कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन. तो म्हणाला, यावेळी परवानगी कशी देणार? तुमच्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय? त्या समयी त्या अधिकाऱ्याशी वाद घालायला त्या गृहस्थाकडे वेळच नव्हता. म्हणून मग त्या गृहस्थाने त्या अधिकाऱ्याला गतवर्षापेक्षा दुप्पट सारा भरीन आणि जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन आणि त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन ते शेतात गेले आणि त्यांना शेत कापायला सांगितले. हे वृत्त कानी पडताच त्यांच्या पत्नी आणि मुले धावतच तिथे आली. त्यांच्या पत्नीने त्यांना अडवण्याचा व परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या गृहस्थाने कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्या गृहस्थाला मूर्ख ठरवले आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काहींनी ग्रामाधिकाऱ्याची भेट घेतली. तेव्हा त्या ग्रामाधिकाऱ्याने त्या गृहस्थाचे वचनपत्र दाखवून त्या सर्व लोकांची बोळवण केली. त्यानंतर त्या गृहस्थांनी सर्व शेत कापून टाकले आणि ते श्रीगुरूंची वाट पाहू लागले. मध्यान्ह झाली तेव्हा श्रीगुरू मठाकडे निघाले. त्या गृहस्थांनी त्यांना कापलेले शेत दाखवले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, अहो, हे तुम्ही काय केलेत? मी तुम्हाला विनोदाने तसे म्हटले होते. तेव्हा ते गृहस्थ श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, मी तुमचे वचन पाळले, बाकी मला काही माहीत नाही. ते ऐकून श्रीगुरू म्हणाले, धन्य तुमचा निर्धार. या श्रद्धेचे तुम्हाला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नका. ते गृहस्थ घरी गेले तेव्हा त्यांच्या पत्नी आणि मुले अक्षरशः रडत होती आणि लोक त्यांचे सांत्वन करत होते. तेव्हा त्या गृहस्थांनी त्यांची समजूत काढली आणि म्हणाले, जो गुरूंवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्रपटीत लाभ होईल. या माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकड्यांची उगी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळच पडला. फार नुकसान झाले. पण त्या पावसाने त्या गृहस्थांचे शेत मात्र शतपटीने वाढले. त्या गृहस्थाच्या शेतामध्ये मात्र सर्वत्र कणसेच कणसे दिसू लागली. गुरुकृपेचा तो अचिंत्य प्रभाव पाहून त्या गृहस्थांना अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्याची पत्नी व मुले आनंदाने नाचू लागली. लोकही आश्चर्य करू लागले. त्या गृहस्थांच्या पत्नीने शेताची पूजा केली आणि पतींची क्षमा मागितली. त्यानंतर ती दोघे मठात आले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. तेव्हा श्रीगुरूंनी त्या दोघांना विचारले, शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत, तुम्हीच आमची कामधेणू. तुमची कृपा झाली आणि आम्ही भरून पावलो. तेव्हा श्रीगुरू त्या गृहस्थांना म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात. तुमच्या घरी लक्ष्मीचा अखंड वास राहील. त्यानंतर महिनाभराने कापणी झाली. गतवर्षीपेक्षा शतपट उत्पन्न आले. त्या गृहस्थांनी ग्रामअधिकाऱ्याला बोलवले व म्हणाले, गावात धान्याचा तुटवडा आहे.
मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. ग्रामअधिकारी म्हणाला, तुम्ही मनाने खूप मोठे आहात, गुरुकृपांकित आहात. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच द्या, बाकीचे घरी घेऊन जा. पण त्यांना राहवले नाही. त्यांनी शेतसारा भरून स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले. सिद्ध म्हणाले, नामधारका, गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेत? म्हणून कधीही त्यांची अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्यांचा धर्म आणि हेच आद्य कर्तव्य आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 48 समाप्त.